तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. प्रेषितांचा मतअंगीकार त्या अंतर्गत आपण कबुली 6 पाहत आहोत. आणि ही कबुली येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण मनुष्यत्वाविषयी आहे, ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाविषयी आहे. याआधी जी कबुली ज्यावर आपण मनन केलेलं आहे ती कबुली म्हणजेच 5वी कबुली सुद्धा येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाविषयी आहे. आणि दोन्हीही कबुल्या ज्या आहेत त्या एका दुसऱ्यांना जोडलेल्या असल्यास आपण पाहतो. आणि 5वी कबुली काय होती, पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो आणि तुमच्या पुढं ती वाचतो. आणि ती पुढील प्रमाणे: देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू. पुन्हा एकदा: देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू. त्यानंतर कबुली 6: जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व त्याला पुरले. प्रियांनो, बारकाईने या कबुलीकडे प्रेषितांचा मतअंगीकार त्या अंतर्गत जी कबुली आपण पाहत आहोत त्याच्याकडे बारकाईने पहा, लक्ष द्या. तुम्हाला कळून येईल की ही कबुली येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाविषयी आहे. या कबुलीची सुरुवातच प्रियांनो आम्ही पाहतो त्याच्या गर्भधारणेविषयी आहे. आणि शेवट जो आहे तो आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्याला पुरलेले आहे. तो मरण पावला व त्याला पुरले. तर येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व सादर करणारी ही कबुली आहे. आणि ही कबुली अधिक स्पष्टरित्या समजून घेण्यासाठी आमच्याकडे जी रूपरेखा आहे आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. रूपरेखा पहा. आणि ही रूपरेखासुद्धा या कबुलीमधूनच येत आहे. ख्रिस्ताची आपल्या आईच्या उदरी गर्भधारणा, त्याच्यानंतर त्याचा जन्म, दुःख सहन, मृत्यूची पद्धत म्हणजेच वधस्तंभ, मृत्यूचे विधान आणि त्यानंतर पुरवण्याचे विधान. तर या बाबी येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व अधिक चांगल्यारीत्या समजून घेण्यासाठी आपण मनन करणार आहोत. प्रियांनो, प्रेषितांच्या मतअंगीकाराचा केंद्रबिंदूच येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य आणि त्याचं व्यक्तिमत्व आहे. ख्रिस्ती विश्वासाच्या इतिहासामध्ये येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व हे महत्त्वाचं होतं. आणि आजही येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पुढे सुद्धा तो पुन्हा येईपर्यंत येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची सुरुवात त्याच्या आपल्या आईच्या उदरी गर्भधारणेने होते. प्रियांनो, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेविषयी विचार करतो तर त्याची गर्भधारणा ही सुपरनॅचरल आहे, मिरॅकलस आहे, अलौकिक आहे, चमत्कारी आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्या जन्माविषयी विचार करता तर येशू ख्रिस्ताचा जन्म हा फारच सर्वसाधारणपणे झालेला आहे. फारच सर्वसाधारण. ज्या प्रकारे या जगामध्ये स्त्रिया आपलं बाळ 9 महिने आपल्या उदरी वागवतात, त्याच प्रकारे मरियेने सुद्धा येशू ख्रिस्ताला आपल्या उदरी 9 महिने वागवलं. ज्या प्रकारे सर्वसाधारण स्त्रीच्या उदरी एका बालकाचा जन्म होतो, त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताचा सुद्धा मरियेद्वारे जन्म झालेला आहे, फारच सर्वसाधारणरित्या. येशू ख्रिस्त 30 किंवा 33.5 वर्षाचा होऊन या जगामध्ये आला नाही. येशू ख्रिस्त 30-33 वर्षाचा झाला आणि लगेच तो वधस्तंभावर गेला असं नाही.
तर प्रियांनो, पवित्र शास्त्र हे शिकवतं की तो लहानापासून वाढला. आपल्या आईच्या उदरी तो 9 महिने वाढत होता. त्याच्यानंतर त्याचा फारच सर्वसाधारणरित्या ज्या प्रकारे इतर बालकांचा जन्म होतो त्याचाही झाला. तो देवाच्या कृपेत वाढत गेला. 33 वर्षाचा झाला. त्याने सेवा केली. तो वधस्तंभी गेला. तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मेला आणि त्याला पुरवण्यात आले. जेव्हा कधी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करतो आणि त्यामध्ये जर त्याच्या गर्भधारणेविषयी विचार करतो आणि त्याच्या जन्माविषयी, तर हे सत्य प्रियांनो आपल्या ध्यानी असावं की त्याचा जन्म हा सर्वसाधारणरित्या झालेला आहे. ज्या प्रकारे इतर बालकांचा जन्म होतो, पण मात्र त्याची आपल्या आईच्या उदरी गर्भधारणा ही अलौकिक आणि चमत्कारी होती. आणि हे असणं आवश्यक आहे. हे असणं आवश्यक आहे. त्याला पवित्र असण्यासाठी आणि प्रियांनो आमच्या पापांचा तारणारा असण्यासाठी हे आवश्यक आहे की तो आमच्यासाठी पवित्र असा मसीहा असावा. आणि म्हणूनच तर प्रियांनो तो आमचे अपराध आणि आमचे पाप घेऊन आमच्यासाठी वधस्तंभी खिडला आणि आमच्या अनित्य आणि पापांची त्याने क्षमा केलेली आहे. कारण तो जगावेगळा आहे, आमच्यापासून वेगळा आहे. त्याची गर्भधारणा हे योसेपा विना झालेली आहे, जो त्याचा कानूनी पिता आहे. योसेपा विना झालेली आहे. पवित्र शास्त्र शिकवतं पवित्र आत्म्याच्या योगाने तो गर्भरूप झाला. पण प्रियांनो, ज्या प्रकारे आपण आता पाहिलेलं आहे की त्याची गर्भधारणा ही चमत्कारी आहे, अलौकिक आहे, हे सत्य आहे, त्याच प्रकारे तो एक परिपूर्ण मनुष्य आहे, हे सुद्धा सत्य आहे. हे सुद्धा सत्य आहे. तो एक सर्वसाधारण मनुष्य सुद्धा होता. तो एका सर्वसाधारण मनुष्यासारखा सुद्धा होता आणि ते सुद्धा आवश्यक आहे. त्याला एक परिपूर्ण मनुष्य असण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या जन्माकडे लक्ष द्या. त्याचं सर्वसाधारणरित्या जन्म घेणं सुद्धा आवश्यक आहे. मग प्रियांनो, त्याच्या या गर्भधारणेमधून आणि त्याच्या जन्मामधून आम्ही हेच सत्य शिकत आहो की आमचा तारणारा येशू ख्रिस्त हा आपल्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून जगापासून वेगळा दिसून आलेला आहे. तो वेगळा आहे आणि म्हणूनच आपण गीतही गात असतो आणि त्या गीतामध्ये म्हणत असतो, तू आहेस जगा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहेस जगा वेगळा. आणि प्रियांनो, त्याला जगा वेगळं असणं आवश्यक आहे आणि तो आहे. आणि तोच केवळ आमचा मसीहाही होऊ शकतो, कारण तो जगा वेगळा आहे. पावित्र्याने भरलेला असा आमचा तो मुक्तिदाता आहे. प्रियांनो, त्याचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आपण लूककृत शुभवर्तमानामधला संदर्भ वाचणार आहोत. लूककृत शुभवर्तमान अध्याय 1 वचन 26 ते 35. नंतर 6व्या महिन्यात देवाने गलिलात नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याची ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिया, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव,
तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. प्रियांनो, या सत्यतेकडे लक्ष द्या. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने काय उत्तर दिले? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील आणि ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रियांनो, येशू ख्रिस्त जगावेगळा आहे आणि तो नेहमीपर्यंत, अगदी तो परत येईल त्या क्षणापर्यंत आणि नेहमीसाठी जगावेगळा असल्याचा आम्ही पाहतो. हे सत्य पाहतो, ही वास्तविकता आम्ही शास्त्रामध्ये पाहतो. आणि प्रियांनो, जेव्हा आम्ही त्याच्या गर्भधारणेविषयी विचार करत आहोत, आपल्या आईच्या उदरी या अद्भुत गर्भधारणेविषयी, तर हे लक्षात घ्या की त्याच्या जन्माला, त्याच्या गर्भधारणेला आम्ही इमॅक्युलेट कन्सेप्शन असं म्हणत नाही. इमॅक्युलेट कन्सेप्शन. आता आपल्याला प्रश्न पडला असावा की इमॅक्युलेट कन्सेप्शन काय आहे. इमॅक्युलेट या नावाचा अर्थ पवित्र आणि कन्सेप्शन म्हणजेच गर्भधारणा, पवित्र गर्भधारणा. ओके प्रियांनो, इमॅक्युलेट कन्सेप्शन हा जो विचार आहे तो येशू ख्रिस्त आपल्या आईच्या उदरी येतो त्याविषयी नाही, तर रोमन कॅथलिक विश्वासानुसार मरिया ही तिची आई ॲना, जिचं नाव आहे, तिच्या उदरी येते. या विचाराविषयी इमॅक्युलेट कन्सेप्शन हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. हे समजून घ्या. मरिया, तिची आई ॲना हिच्या उदरी येते, या विचाराला इमॅक्युलेट कन्सेप्शन असं म्हणण्यात आलेलं आहे, म्हणजेच पवित्र गर्भधारणा. प्रियांनो, आम्हाला इमॅक्युलेट कन्सेप्शन काय आहे, पवित्र गर्भधारणा हा सिद्धांत काय आहे आणि येशू ख्रिस्त आपल्या आईच्या उदरी येतो याविषयीचं जे सत्य आहे, यामधला जो फरक आहे तो समजणं आवश्यक आहे. ख्रिस्ती माणसांना इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मेरी आणि वर्जिन बर्थ यामधील फरक समजणे आवश्यक आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणजे पवित्र गर्भधारणा, मरियेची पवित्र गर्भधारणा, याचं डेफिनेशन काय आहे. ज्या प्रकारे मी आताच तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, डेफिनेशन हे आहे: मेरी बोर्न सिनलेस अँड ही लेड होल लाईफ सिनलेस. शी डिक्लेअर्ड टू बी इनफॉलिबल and there is no salvation to those who do not believe this dogma. कळालंय? मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. मरिया जी आहे ही आपली आई ॲना हिच्या उदरी पवित्र अशी आलेली आहे. अलौकिकरित्या आणि चमत्कारिकरित्या तिची गर्भधारणा झाली आणि संपूर्ण आपलं जीवन ती पवित्रच होती. आणि या मतावर की ती पवित्र आहे, जो विश्वास ठेवणार नाही त्याचं तारण होणार नाही, अशा प्रकारे बोलणारं रोमन कॅथलिक चर्च आहे. रोमन कॅथलिक चर्च आहे. तर प्रियांनो, आम्हाला हे कळावं की इमॅक्युलेट कन्सेप्शन काय आहे. इमॅक्युलेट कन्सेप्शन हा जर शब्दप्रयोग आम्ही येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेविषयी, येशू ख्रिस्त आपल्या आईच्या उदरी गर्भधारणा त्याच्याविषयी जर आपण वापरतो तर हे योग्य नाही. हा शब्दप्रयोग रोमन कॅथलिक लोक मरियेविषयी करतात.
आणि तो कशा प्रकारे की मरिया ही आपली आई ॲना हिच्या उदरी पवित्र अशी अलौकिकरित्या आलेली आहे. ओके. आता हे सत्य किंवा हे जे म्हणणं आहे रोमन कॅथलिक लोकांनुसार ते आपल्या पुढं आहे. आता या शिक्षणाविरुद्ध आरंभिक मंडळीमध्ये संशयवादी लोक आले, ज्याला इंग्लिशमध्ये स्केप्टिक असं म्हणतात. आणि हे स्केप्टिक संशयवादी लोक पुढे येऊन वाद घालायला लागले मंडळीच्या इतिहासामध्ये. आणि ते म्हणत होते की जीसस हॅज करप्ट नेचर, ही हॅज ओरिजिनल सीन. येशू ख्रिस्तामध्ये मूळ पाप आहे. येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे तो भ्रष्ट आहे, तो त्याचं नेचर जे आहे ते करप्ट आहे पापामुळं. जरी योसेपाचा सहभाग हा येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेमध्ये नव्हता, त्याच्या जन्मामध्ये नव्हता, तरीही येशू ख्रिस्त हा आपली आई मरिया हिच्या उदरी आलेला आहे. आणि मरिया जी आहे ती पतित होती. शी हॅड ओरिजिनल सीन. जरी योसेपाचा सहभाग नाही, शी हॅड ओरिजिनल सीन. जर तिचा स्वभाव हा पतित होता, तिच्यामध्ये आदामाचं रक्त आहे, तर त्याच रक्तामध्ये येशू ख्रिस्त सुद्धा हा वाढला. आणि म्हणून जर तो पतित रक्तामध्ये वाढलेला आहे, तर तो सुद्धा पतित स्वभाव घेऊन जन्मास आलेला आहे. तो पतित मानवाद्वारे जन्म घेतो, तो पापी आईकडून जन्म घेतो. म्हणून जर मरिया ही फॉलन आहे, पतित आहे, तर येशू ख्रिस्त सुद्धा पतित असला पाहिजे, कारण तिच्यामध्ये पापी स्वभाव आहे. आदामाद्वारे मिळालेला तिच्यामध्ये पतित स्वभाव आहे. आता या विचाराला तोंड देण्यासाठी एक गट उभा झाला आणि हा गट म्हणायला लागला, हे सत्य नाही, हे चुकीचं आहे. येशू ख्रिस्तामध्ये पाप स्वभाव नाही. येशू ख्रिस्त हा पतित नाही, कारण की मरिया सुद्धा ही पवित्र होती. आणि इथे पवित्र गर्भधारणेचा सिद्धांत उभा राहतो. कळत आहे तुम्हाला? इथेच पवित्र गर्भधारणेचा सिद्धांत उभा राहतो. आणि पवित्र गर्भधारणेचा सिद्धांत, इमॅक्युलेट कन्सेप्शन काय आहे? मरिया ही पवित्र आहे, ती पापविरहित आहे. शी वॉज सिनलेस. तिच्यामध्ये पापच नव्हतं, कारण ती आपल्या आईच्या उदरी जेव्हा येते ती अलौकिकरित्या येते, ती पापविरहित आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये, त्याच्या गर्भधारणेमध्ये दोन पवित्र व्यक्ती कार्यरत आहेत. एका साईडला पवित्र मरिया आहे, तर दुसऱ्या साईडला देवाचा पवित्र आत्मा आहे. ज्या प्रकारे पवित्र शास्त्र शिकवितं की तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला. दोन पवित्र व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेमध्ये कार्यरत आहेत. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये पाप स्वभाव नाही. हा विचार फारच चित्तवेधक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, बरोबर की नाही? हा विचार फारच चित्तवेधक आहे, आकर्षक आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये मरियेचे इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणजेच पवित्र गर्भधारणा हा विचार, हा सिद्धांत कुठेही नाही. बायबलमध्ये मरियेचे इमॅक्युलेट कन्सेप्शन कुठेही नाही. हे शिक्षण पवित्र शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही. आणि माझा विश्वास आहे की ते तुम्हालाही माहिती असेल. पवित्र शास्त्रामध्ये मरियेचे तिच्या आईच्या उदरी अलौकिकरित्या येणे, पवित्र येणे, हे शिक्षण कुठेही दिलेलं नाही. आमच्या बायबलमध्ये वी हॅव कन्सेप्शन ऑफ जीसस ख्राइस्ट. आमच्या बायबलमध्ये येशू ख्रिस्ताचं गर्भधारण आहे आपल्या आईच्या उदरी. पवित्र आत्म्याच्या योगाने तो गर्भरूप झाला. पवित्र आत्म्याच्या योगाने तो गर्भरूप झाला. आणि त्याविषयीचीच वास्तविकता
आणि परिपूर्ण सत्य सांगणारा लुकाने रेकॉर्ड केलेला आहे. लूकमध्ये अध्याय 1 मध्ये असलेला हा रेकॉर्ड जो आहे ख्रिस्ती विश्वासाचा आधार आहे, ख्रिस्ती विश्वासाचा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे आणि सत्य आहे. आणि प्रियांनो, जरी काही विचार चित्तवेधक आहेत आणि आकर्षक आहेत पण शास्त्राला धरून नाहीत, तर अशा समस्यांना तोंड देण्यासाठी सुद्धा लुकाचा हा रेकॉर्ड समाधानकारक आहे आणि चांगलं उत्तर आहे. म्हणून चित्तवेधक असलेल्या किंवा आकर्षक असलेल्या तत्वांवर पण शास्त्राला धरून नाहीत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. काही गोष्टी चित्तवेधक आहेत, आकर्षक आहेत, फारच चित्तवेधक वाटण्यासारख्या आहेत, पण प्रियांनो, ज्या गोष्टी शास्त्राला धरून नाहीत, वचन तिथे आधार नाही, तिथे त्या कितीही आकर्षित असल्या तरी माझं समाधान नाही आणि माझ्यासाठी ते उत्तर नाही. पवित्र शास्त्र या चित्तवेधक आणि या आकर्षक गोष्टीला, जे रोमन कॅथलिक मतानुसार आहे, चांगलं उत्तर देत आहे आणि आमचं ते समाधान आहे. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासाचा आधार ते आहे आणि आमच्या विश्वासाचा महत्त्वपूर्ण सिद्धांत सुद्धा आहे. बायबलमध्ये फारच स्पष्टरित्या सांगण्यात आलेलं आहे की आमचा प्रभू तारणारा हा पवित्र आहे, हा पवित्र आहे. इब्रिकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 15 शिकवितं, तो सर्व प्रकारे आमच्यासारखा होता पण पाप विरहित असा तो आहे. दुसरे करिन्थिकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 21 शिकवितं, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ज्याला पाप ठाऊक नव्हते. लक्ष द्या, पहिले पेत्र अध्याय 1 वचन 18 आणि 19, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, काय म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, निर्दोष आणि निष्कलंक असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. पहिले पेत्र अध्याय 2 वचन 22, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. यशया 53:9, त्याची कबर दुर्जनांच्या कबरेमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवानांची कबर त्याला प्राप्त झाली, तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात कपट नव्हते. प्रियांनो, हे सत्य आहे. ही पवित्र शास्त्राची घोषणा आहे की आमचा मसीहा तारणारा पवित्र शास्त्राचा प्रभू हा सर्वरित्या पवित्र आहे, सर्व प्रकारे पवित्र आहे. पण प्रियांनो, आज मंडळ्यांची समस्या आहे. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताविषयीचं जे सत्य आहे, म्हणजेच त्याचं प्रायश्चित अर्पण, त्याचं मेलेल्यातून उठणं, त्याचं पुनरुत्थान, या गोष्टींवर आज मंडळ्या ज्या आहेत ते विश्वास ठेवत आहेत. काही आपल्यामधले लोक विश्वास ठेवत आहेत, आम्ही विश्वास ठेवत आहोत. पण जेव्हा विचार त्याच्या गर्भधारणेविषयीचा येतो, त्याच्या जन्माविषयीचा येतो, तर तिथे आमच्यामधील काही लोक अडखळत आहेत. इट इज व्हेरी हार्ड फॉर देम टू बिलीव्ह. There are many Christians who stumble at his conception. काही ख्रिस्ती लोकांकरिता येशू ख्रिस्ताचं हे पवित्र गर्भधारण अडखळण्याचा धोंडाच जणू झालेला आहे. परंतु प्रियांनो, ही सत्यता प्रेषितांच्या मतअंगीकाराचा भाग आहे.
जेव्हा प्रेषितांचा मतअंगीकार लिहिण्यात आला, आरंभिक मंडळीने या सत्यतेवर विश्वास ठेवलेला आहे. त्यांना हे सत्य कळालेलं आहे आणि आज मंडळीद्वारे ही कबुली देण्यात येते प्रियांनो, की तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला. प्रियांनो, आमच्यासाठी जर येशू ख्रिस्ताचं गर्भधारण हे अडखळण्याचा धोंडा असेल, तर प्रियांनो, आम्हा सर्वांना आजच पश्चाताप करण्याची गरज आहे. इट इज द अपोस्टलिक टेस्टमनी. ही प्रेषितांची साक्ष आहे. हा त्यांचा विश्वास आहे, त्यांच्या लिखाणाचा भाग आहे प्रियांनो. आणि ही एक महान देवाकडून असलेली सत्यता आणि घोषणा आहे. आम्ही यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही जर पवित्र शास्त्राच्या इतर भागावर विश्वास ठेवतो, तर प्रियांनो, आम्हाला त्याच्या या पवित्र गर्भधारणेवर सुद्धा, या महान सत्यतेवर जो ख्रिस्ती विश्वासाचा आधार आहे, विश्वास ठेवणं आवश्यक आहे. प्रियांनो, आता मी असं म्हणत नाहीये की येशू ख्रिस्ताचा सुपरनॅचरली म्हणजे अलौकिकरित्या जन्म खरा आहे कारण की मी तुम्हाला सांगत आहे, नाही, किंवा प्रेषितांनी ते सांगितलं म्हणून ते खरं आहे असं नाही. पण प्रियांनो, तुम्ही पाहता, इट इज बिब्लिकली अँड हिस्टोरिकली ट्रू. पवित्र शास्त्राची ही घोषणा आहे. संपूर्ण जुना करार जो आहे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, मसीहाविषयी शिकवतो आणि हे ऐतिहासिक सुद्धा तेवढंच सत्य आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही त्याच्या दुःख सहनाविषयी विचार करतो, ख्रिस्ताच्या जन्मानंतर लगेचच त्याच्या दुःख सहनाचा मुद्दा अंगीकारामध्ये, या कबुलीमध्ये का टाकण्यात आला? पवित्र आत्म्याच्या योगाने तो गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला. त्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले का? त्याच्या गर्भधारणेच्या मुद्द्यानंतर लगेचच त्याच्या दुःख सहनाचा मुद्दा का? कारण की हा मुद्दा, त्याच्या दुःख सहनाचा मुद्दा आम्हाला त्याच्या प्रायश्चित अर्पणाविषयी शिकवतो. प्रेषितांचा मतअंगीकार हे स्पष्ट करीत आहे की जो पाप्यांकरिता प्रायश्चित अर्पण करत आहे, तो एक परिपूर्ण मनुष्य आहे. तो दुःख भोगत आहे आणि त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आहे. आणि त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात म्हणजे तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी तो जन्मास आला. ख्रिस्ताचा जन्म हा प्रायश्चित अर्पणाकरिता झालेला आहे. ख्रिस्ताचा उद्देश हा पित्याचा क्रोध शमविण्याचा होता. पित्याच्या क्रोधाचा पवित्र प्याला पिण्याचा होता. आणि प्रियांनो, तो त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी प्यायला आहे. प्रेषिताच्या मतअंगीकारामध्ये पंतय पिलात का? प्रेषितांच्या मतअंगीकारामध्ये पंतय पिलात का? या ऐतिहासिक माणसाने प्रेषितांच्या मतअंगीकारामध्ये का जागा घेतली? हा मौल्यवान कबुलीनामा, त्यामध्ये पिलाताचं नाव का? ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले का? का सरळ शब्दामध्ये या कबुलीमध्ये असं बोलण्यात आलेलं नाही? जसे की मी मेन्शन करेल, त्याने दुःख भोगिले, तो मरण पावला आणि त्याला पुरवण्यात आले. का सरळ शब्दामध्ये अशा प्रकारे नाही? का तिथे पंतय पिलात असा शब्द प्रयोग? पिलात हा सामान्य माणसांपैकी जरी नव्हता, पण प्रियांनो, पिलात हा रोमन राज्याचा अधिकारी आहे. रोमन राज्याचा अधिकारी आहे आणि ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यासाठी तो तिथे होता. आणि पिलाताची जी शब्द आहेत
त्या पिलाताच्या शब्दांकडे प्रियांनो लक्ष देणं आवश्यक आहे. आणि पिलाताची शब्द पुढील प्रमाणे आहेत. पवित्र शास्त्र त्याविषयीची घोषणा करत आहे. पिलात जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य म्हणतो. लूक त्याचा अध्याय 23. मनुष्य जेव्हा पिलात येशू ख्रिस्ताला म्हणत आहे याचा अर्थ तो मनुष्य आहे, त्याचं मनुष्यत्व जाहीर होत आहे. तो पुढील वचनामध्ये लूक 23 मध्ये म्हणतो, ह्या मनुष्यामध्ये कोणताही दोष सापडला नाही. याचा अर्थ हा मनुष्य निष्कलंक आणि निर्दोष आहे. त्याच्यानंतर वधस्तंभावर खिळण्यासाठी सुद्धा पिलाताने यहुद्यांच्या हाती त्याला दिलेला आहे. आणि इथून आम्ही शिकतो की ख्रिस्त खरंच मरण पावलेला आहे. ख्रिस्त खरंच मरण पावलेला आहे. जुना करार हे स्पष्ट करीत आहे की मसीहा तुमच्या आणि माझ्या पापांसाठी दुःख भोगेल. आणि जुन्या करारामध्ये नेमून दिलेलं, सादर केलेलं हे सत्यच प्रेषितांच्या मतअंगीकाराचा भाग झालेला आहे. आणि प्रियांनो, फक्त त्याच्या दुःख सहनापर्यंतच हे सत्य एवढंच मर्यादित नाही, तर त्याने दुःखही सहन केलं. तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला आणि त्याला पुरले. तो यहोवाचा दुःख भोगणारा सेवक आहे. पाप्यांवर येणारा क्रोधाचा प्याला तो पिणारा आहे. तो आम्हाकरिता शापित होणार आहे, हे पवित्र शास्त्र शिकवितं. आणि प्रेषितांच्या मतअंगीकारामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ख्रिस्त मरण पावला. जीसस रिअली डाईड. तो खरंच मेला प्रियांनो, तो खरंच मरण पावला. आणि तो वधस्तंभावर बोलला, इट इज फिनिश. आता पूर्ण झालेले आहे. तो खरंच मरण पावला आणि सर्व त्यांनी पूर्ण केलेलं आहे आमच्या तारणासाठी आणि देवाच्या उद्देशांसाठी. प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रेषितांचा मतअंगीकार पाठांतरासाठी घेतो, जेव्हा हा पाठांतराचा विषय येतो, तर तेव्हा स्वतःला विचारा की येशू ख्रिस्ताचा पवित्र जन्म, त्याचं गर्भधारण, त्याचं जीवन आणि त्याचा मृत्यू माझ्यासाठी काय आहे, माझ्यासाठी काय आहे. आस्क युअर सेल्फ दॅट व्हॉट इट मीन फॉर मी. हिज बर्थ, हिज लाईफ अँड हिज डेथ माझ्यासाठी काय आहे. जेव्हा पवित्र शास्त्र हे शिकविते की तो तुमच्यासाठी मेला जेणेकरून तुम्ही जगावं, याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे. हा जगाचे पाप हरण करणारा, निर्दोष, निष्कलंक, पवित्र आणि पवित्र परिपूर्ण माणूस देवाचा पुत्र आणि आमचा प्रभू आहे, आमचा प्रभू आहे. प्रियांनो, जर आमच्यामधून कोणी येशू ख्रिस्ताच्या पवित्र गर्भधारणेविषयी आज अडखळत आहे, त्याचं मनुष्यत्व नकारत आहे, तर पवित्र शास्त्र शिकवितं तो खोटा संदेश आहे. जर आमच्यापैकी कोणी येशू ख्रिस्ताचं पवित्र गर्भधारण, पवित्र आत्म्याच्या योगे त्याचं येणं जर यावर संशय करत असेल, तर तो स्केप्टिक म्हणजेच संशयवादी लोकांपैकी आहे. स्वतःचं परीक्षण करा.